परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। आज या ठिकाणी आपण पंचावतार उपार निमित्ताने जमलेलो आहोत। श्री गोविंद प्रभूच्या चरणांकित असलेले पावन झालेली पुण्यभूमी चंडिकापूर या गावामध्ये सुखदेवराव सेवातकर यांच्या घरी पंचावतार उपार आहे आणि श्री प्रभू बाबा या ठिकाणी 7 दिवस अवस्थान आहे। श्री प्रभू बाबांनी या ठिकाणी चंडिकाच्या मूर्तीला स्पर्श आणि गणेशाच्या मूर्तीला स्पर्श केलेला आहे। परत हात पाय या ठिकाणी 7 दिवस लागलेले आहेत आणि गाभाऱ्यामध्ये अवस्थान म्हणजे मुक्काम श्री प्रभू बाबांचा होता। अशा या पंचकृष्ण जे या ठिकाणी महापूजा म्हणजे उपहार आहे। वास्तविक पाहिलं तर आपल्या पंथामध्ये हे उपहाराची जी पद्धत आहे हे भावार्थाने आलेली आहे। भावार्थ तर भावार्थाचं फळ भावाचं फळ या अनेक मिळत असतं सर्वांच्या लेवलने। या ठिकाणी पंचावतार उपार प्रतिवर्षाप्रमाणे करत असतात, परंतु काही अवधानाने काही अडचणीमुळं ते मोठा कार्यक्रम करू शकले नाहीत। तरी पंचावतार म्हणायचं कशाला, हे भावार्थाचं काय फळ असतं याच्या 2 लीळा या ठिकाणी मी घेणार आहे। तर 2 लीळा म्हणायच्या पेक्षा एक आख्यायिका आणि एक चरित्र आणि त्यानंतर त्याचं महत्त्व घेणार आहे। तर हे चरित्र म्हणजे औसावरचं चरित्र ते एक घेणार आहे, एक फक्त शॉर्टकट मध्ये सांगणार आहे। औसा पैठणला स्वामी म्हणतात की औसाचा भाव काहीसे एका न पुरे, प्रेम वाऱ्या सरे त्या औसाला प्रेमच द्यायला पाहिजे, हे भावाचं फळ। कर्मराटीमध्ये विश्व देवतेपर्यंत या भावाचं फळ मिळत असतं। काही माणसं म्हणतात की अव्यक्त अवतार एक आहे आणि या 5 अवताराचा पंचावतार आणला कुठून, परंतु हे सर्व भावार्थामध्ये मोडत असतं। म्हणून भावाचं फळ आता औसाचं या ठिकाणी आपण घेणार आहे की औसा ज्यावेळेस अन्य संप्रदायामध्ये होती, विंध्या पर्वताच्या ठिकाणी ते काय करत होते, धरणी बसलेले होते की मला परमेश्वर मिळायला पाहिजे, परमेश्वराचं दर्शन व्हायला पाहिजे, म्हणून औसा बसलेले असताना परिस्थिती अशी झालेली का देवता हे मोक्ष देत नाहीत। मुचकुंदाला बी मोक्ष मिळाला नाही, म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी दिलेला आहे त्रेता युगात बसलेला मुचकुंद, त्याला द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी मोक्ष दिलेला आहे। तसा या ठिकाणी औसा बी बसलेले भावार्थाने मोक्षाचं फळ मागत होते, परंतु विंध्यादेवी काय म्हणे की या ठिकाणी आम्ही तुम्हाला मोक्ष देऊ शकत नाही, जा म्हणे गंगा तीराला, त्या ठिकाणी तुम्हाला परेश भेटेल। परेश म्हणजे परमेश्वर। आणि त्यावेळेस औसा गंगा तीराला आलेले आहे आणि स्वामींपासून तिला बोध झालेला आहे आणि तिला हा मोक्ष मिळाला। हे कशाचं फळ आहे, औसाच्या भावाचं। औसाची इच्छा होते मला मोक्षच मिळायला पाहिजे, असा विंध्या देवीजवळ हट्ट धरला होता। तसंच भावाचं फळ आता एक आख्यायिका या ठिकाणी मी घेत आहे। ही आख्यायिका म्हणजे आपले खेड वृद्धपूर जवळ जे खेड आहे त्या ठिकाणी बबुवाई होती। बबुवाईचे खेड म्हणून प्रसिद्ध आहे। तर त्या बबुवाईची साधू संतांवर देवावर अतूट श्रद्धा होती। मग गव्हाचे पेरणं दिपाळी झाल्यावर करत असतात। तर तिचे पती हे वारकरी संप्रदायाचे होते, आळंदी पंढरपूरच्या यात्रा करणारे होते। तर येताना आपल्याला टाइम होईल, गव्हाची पेरणी होऊन जाईल, म्हणून नोकरांना सांगितलं की नियत पर्यंत सीजन येतंय गव्हाचं, तुम्ही गव्हाचं पेरणी करा। निघून गेलेले आहेत, घरी नोकर आहेत आणि त्यावेळेस
फिरस्तीप्रमाणे मार्ग आलेला आहे. मार्ग आल्यानंतर परिस्थिती अशी झाली, बबूबाई म्हणे नोकरांना म्हणे ते आपलं गव्हाचं बी आहे ते दळून आणा. नोकरांना धास्ती पडले, मालक आल्यावर काय म्हणन, ती म्हणे तुम्हाला काय करायचे तुम्ही दळून आणा. मालकिनीने सांगितल्यामुळं त्यांनी ते दळून आणलेले. आणि जोपर्यंत मार्ग होता तोपर्यंत बबूबाईने गव्हाचे जे बी होते ते बी दळून खाऊ घातलेले. आणि आता तिचे मालक आलेले आहेत वारी करून, तोपर्यंत पेरण्या झालेल्या आहेत. पेरण्याच्या टायमाला ते बबूबाई सांगते जा म्हणे नदीवर वाळू गाळून आणा. गाळून आणा. गाळून आणल्यानंतर आरडा दिलेले आहेत का ही शेतामध्ये पेरा. डोकर म्हणे आता मालकीनीचं डोकं फिरलंय का काय, अरे ही वाळू कुठं उगल का. ती म्हणे तुम्हाला काय करायचे वाळू पेरलेले. त्यानंतर 15 दिवसांनी आलेले आहेत मालक. नोकरांना म्हणतात का हो म्हणे गहू पेरले का. नोकर सांगतात खाली माना करून उभे, ते कशाला बोलतात. ते म्हणतात की अभय द्यान तर सांगा. अहो म्हणे मालकिनीने हे तुमचे कोण साधू आले होते म्हणे, त्यांना गव्हाचं बी संपूर्ण दळून खाऊ घातलं आणि आम्हाला वाळू पेरायला लावली. आणि मग याचा रागाचा संताप झालेला आहे. रागा हंटर घेऊन आलेला आहे. बबूबाई म्हणे अहो आधे म्हणे चौकशी करा काय पेरलंय काय नाही, आणि मग तुमचं काम तुम्ही करा. मग नोकरांना घेऊन गेलेला आहे शेतामध्ये. दुसऱ्यांच्या गव्हांपेक्षा याचे गहू चांगले तेजवान हिरवेगार दिसतात. आणि मग आलेला आहे. घरी आल्यानंतर आता तो चांटळ संतापावर नोकरांवर काढायचे विचार करायला लागला. तर बबूबाईने पाय धरलेले. अहो म्हणे त्यांना काय मारता, चुकी त्यांची नाही चुकी माझी आहे म्हणे. अहो म्हणे देव आले, साधू आले म्हणजे देव आले. हे देवाचे साधू आहेत, यांना जर खाऊ पिऊ घातलं तर हे परमेश्वर प्रसन्न होतात म्हणे, म्हणून मी खाऊ घातलं. आणि हे देव आपल्याला दुसऱ्यांपेक्षा सवयीने देणार आहे, म्हणून दुसऱ्यांपेक्षा चांगले आपले गहू आलेले. आणि मग याचा संताप दूर झालेला आहे. याचे देवा भाव श्रद्धा आलेली. म्हणून हा पंचावतार उपहार हा भावाचा असतो. आपला भाव परमेश्वर स्वीकारात करत असतो. आणि कुणी आक्षेप घेईन की 5 अवताराचं काय गरज आहे, 5 अवतार एकच ताट केलं तर त्याचा स्वीकार करतात. परंतु ही क्रिया वाढीची असते. 5 ताट अनेक पदार्थ आपण करतो, साधूंना बोलवत असतो, वासनिकांना बोलवत असतं. त्यामुळं अन्नदान हे जास्त होत असतं. आणि याचं फळ आपल्याला परमेश्वर वाढीव क्रियेचं देणार असतं. म्हणून आपण हा पंचावतार उपहार ही जी पद्धत परंपरेने आलेली आहे याच्यावर कोणी आक्षेप घेऊ नये. ज्याच्या मनामध्ये शंका असन त्याने लागलं तर करू नये, परंतु जे करत असन त्यावर आपण क्रियेला आड येऊ नये. ही चाललेली पद्धत फार सुंदर आहे. आपल्या भावाचं फळ मी काय पंचावतार उपहाराला सहसा कधी जातच नसतो. या ठिकाणी माझी पंचावताराला पहिलीच वेळ आहे. आणि पूर्वीचे माणसं या दुपट्ट्यावर, त्याला उपर्ण म्हणतात मानव पंथामध्ये, त्यामध्ये गुलाल टाकायचे. आणि त्या गुलालावर पंचावतार उपहार झाल्यानंतर ज्या मालकाचा जास्त भाव असन तर छोटे छोटे पावलं उमटायचे. पंचावतार या ठिकाणी आले आणि जेवून गेले. या भावार्थाचं फळ म्हणजे ते पावलं उमटत असतील. जुन्या काळातले लोक सांगतात, मी काय कधी पंचावतार उपहाराला गेलेलो नाही आणि त्याचा काही शोध घेतलेला नाही, परंतु खरोखर भावार्थ असला तर हे कार्य होईल. कारण बबूबाईच्या इथं वाळू पेरलेले गहू आलेले आहेत. म्हणून असा पंचावतार उपहार चालवावा दरवर्षाप्रमाणे आणि आपला भाव असावा. आणि या निमित्ताने आपलं काही 2-2 शब्द कार्यक्रम थोडक्यात आवडता घ्यावा. आणि आपल्या कार्यक्रमाला आलेले आपले नातलग या अन्य संप्रदायाचे असतात. आणि त्यासाठी हे परमेश्वर काय आहे आणि हा पंचावतार उपहार काय आहे आणि महानुभाव पंथाचं ज्ञान काय आहे हे समजायला पाहिजे. हे समजण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी सांगायला पाहिजे. नाही सांगितलं तर समजत नाही. पुणे भागामध्ये काय आहे आणि विदर्भात काय आहे. विदर्भात
महानुभाव संप्रदायाची मुलगी आहे तर लग्न मोडून टाकायचे, आता मुलगी मिळत नाही म्हणून सोडून द्या. मुलगी मोडल्याचं उदाहरण या विदर्भात मी 25 वर्षापासून ऐकतो. परंतु त्यासाठी एक काही निरोपण ठेवा तर म्हणतात बाबा कुठं टाइम असतो, नातलं घेतात खातात जातात. परंतु पुणे भागामध्ये अशी परंपरा आहे, महानुभाव पंथाची जर मुलगी जर असली आणि मुलगा जर असला, ते म्हणतात काय संप्रदाय आहे महानुभाव. अहो म्हणतात आपली मुलगी जर महानुभावांना जर दिले तर इस्टेट वाढवून, नाही वाढवली तर सांभाळून तरी ठेवून, सप्त व्यसनापासून अलिप्त आहे. आणि इतर लोक दारू पिऊन इस्टेट नष्ट करत असतात, त्यापेक्षा महानुभावांना दिलं आपलं भाग्य. म्हणून लग्न कधी मोडत नव्हतं, उत्कर्षाने व्हायचं. आणि या विदर्भामध्ये लग्न मोडलेले मी सांगत होते, मुलींचा सुकाळ होता. त्या टायमाला महानुभाव पंथाचे लोक रडत होते, बाबा हे महानुभाव आहे म्हणून आमच्या मुलीचं लग्न मोडलं. चांगला सर्व्हिसवाला होता, काय करावा. तर मी एक जणाला सांगितलं तुम्ही पंचावतार उपार करता, तर त्या टायमाला काही निरोपण पाहिजे. हा सत्य सनातन पंथ आहे, हा ईश्वरीय पंथ आहे, हा श्रेष्ठ पंथ आहे. म्हणून याचं निरोपण आपल्या नातलगांवर व्हायला पाहिजे. आणि त्यांनी हा पंथ चांगला श्रेष्ठ ईश्वरीय पंथ आहे अशी त्यांची श्रद्धा व्हायला पाहिजे, तेव्हा हे कार्य होईल. आणि तुम्ही जर त्यांना जर दूर ठेवलं, तेवढं खायलाच बोलवलं, लाखो रुपये खर्च करून खायलाच बोलवलं, तर ही परंपरा रूढी राहील. आता मुलीचं लग्न मोडण्याचा काळ गेलेला आहे, परंतु परत फिरून कधी वेळ आले तर येऊ शकाल. म्हणून हा पंचावतारामध्ये काही 2 शब्द चांगला सांगणाराला, देवपूजा कशी असती महानुभावांची, इतरांची कशी असती आणि खरं काय त्याच्यातलं हे तत्वज्ञान बी सांगायला टाईम नाही आता. नाही तर मी सर ते सर सांगितलं तर त्याच्यासाठी 1 तास आणखी लागन. परंतु रूढी जर आपण जर पाडली तर आपल्या नातलगांना समजान की हा पंथ श्रेष्ठ आहे आणि याचं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. तर जाता जाता फक्त महानुभाव पंथाची देवपूजा श्रेष्ठ आहे, याच्यावर फक्त एकच नाही तुम्हाला देणार आहे, बाकी काही द्यायला टाईम नाही. यत्र यत्र परेशेष्य म्हणजे हे कशात लिहिलेलं आहे की पांडव गीतेत यत्र यत्र परेशेष्य चरणाम भुज सन्निधे तत्र तत्र नमस्कार केशव प्रतिगच्छ. त्या गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी यत्र यत्र परेशेष्य म्हणजे ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा स्पर्श झालेला आहे त्याला त्याला तुम्ही नमस्कार करा, केशवम प्रतिगच्छ, तिथे परमेश्वराला मिळतात. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये ह्या आपल्या पंच अवताराचे ज्यांचे पदस्पर्श झालेले आहेत ते विशेष आहेत, कुठले बी दगड गोटे घेऊन कपाळाला लावत नाही. महानुभाव संप्रदाय हा मूर्तीपूजक नाही, मूर्त्या ह्या शिवसाठी असतात. परंतु ह्या ज्या पाषाण आहेत याला 5 अवताराचा कोणत्या ना कोणत्या अवताराचा संबंध झालेला आहे आणि त्याला नमस्कार केल्यानंतरच तो परमेश्वराला मिळतो. हे पांडव गीतेमध्ये न्याय आहे. म्हणून अनन्य भक्तीला याला सर्वांचेच पुरावे आपल्या संप्रदायामध्ये आलेले आहेत आणि ते बी इतर संतांनी दिलेले आहेत. हे महानुभावांचे तत्वज्ञान सोडून बी सर्वाला पुरावे आहेत. म्हणून आपण जर जो पंचावतार उपार करतो याचा युक्त ज्याला जे सांगता येत असेल, चांगल्याची जर आपण सांगणाराची जर निवड केली तर देवपूजा, प्रत्येक उपहार हे सर्वांचे त्याला उत्तर महानुभाव संप्रदायामध्ये आहेत. इतर संप्रदायामध्ये त्याला उत्तर आहेत पण ते तसे वागत नाहीत. कारण म्हणतात की महानुभाव संप्रदाय एकाच परमेश्वराची भक्ती करतो. परंतु ज्ञानेश्वर बी सांगतात, संत तुकाराम बी सांगतात की पतिवृत्तेसारखी भक्ती करावी लागते. म्हणून महानुभाव संप्रदायामध्ये पतिवृत्तेसारखी भक्ती करतात. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात पतिवृत्तेशी जैसा भ्रतार प्रमाण अनेकांचा विटाळ न लावी. म्हणून ज्ञानेश्वर बी सांगतात, तुकाराम बी सांगतात, संत तुकाराम. म्हणून यासाठी पंचावतार उपारामध्ये जर आपण काही निरोपण जर ठेवलं, त्यासाठी जर वेळ काढला आणि आपल्या नातलगांना बसवलं, पहा आमच्या पंथाचा असं तत्वज्ञान आहे आणि तुमच्या पंथाला धरून आहे, तुमच्या पंथापेक्षा 1 अक्षर बी जास्त नाही, आम्ही त्याचं पालन करतो, असं जर त्यांना माहिती झालं तर आपल्या मुलीचं लग्न मोडणार नाही. आता मोडणार नाही, सोडून द्या. पण
भूत भविष्यात बी मोडलं नसतं आणि पुढं बी मोडलं नसतं. म्हणून पुणे भागासारख्या जे लोक महानुभाव संप्रदायाला डोक्यावर घेतात त्या ठिकाणी डोळे झाकून आपली मुलगी देतात. तसं हे विदर्भात चालू होईल आणि आपल्याला जेवायचा टाईम होत आलेला आहे. आपल्याला टाईम नसल्यामुळं टाईमात टाईम काढून हे नियोजितच नव्हतं, परंतु काहीतरी सांगावा. पहिलीच वेळ माझी पंचावरचा उपाराला आहे. म्हणून या ठिकाणी जे 2 शब्द सांगितले तर सर्वांनी शांततेने ऐकलेलं आहे. या ठिकाणी सुखदेवराव यांच्या घरी हे पावन पुण्यभूमीने झालेला जन्म म्हणजे श्री प्रभू बाबा या ठिकाणी मामा मावशीच्या घरी आलेले आहेत, असा याला गोविंद प्रभू चरित्रात न्याय दिलेला आहे. आणि डॉक्टर विभी कोलत्याने चंडिकापुरी अवस्थान हे दर्यापूरमध्ये असलेलं चंडिकापूर या गावामध्ये पुराव्यानिशी दाखवलेलं आहे. एवढं लांबलेले 2 शब्द या ठिकाणी संपवतो. श्री गोविंद प्रभू महाराज की जय.